या पृथ्वीतलावर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी युक्तीने साध्य करता येत नाही. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते. इथून पूर्व दिशेला एक सुंदर सरोवर आहे. ज्या सरोवरामध्ये राजा, प्रधान किंवा त्यांच्या स्त्रिया या अंघोळ करण्यासाठी आणि जलविहार करण्यासाठी येत असतात आणि पाण्यात जाण्यापूर्वी ते त्यांच्या अंगावरचे दागिने सोन्याचे सगळे काढून काठावरती ठेवत असतात. त्या दागिन्यापैकी एखादा सोन्याचा दागिना तुम्ही तुमच्या चोचीमध्ये घेऊन हळूहळू उडत जा आणि त्या सर्पाच्या डोलीमध्ये टाकून द्या. म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं सगळं कार्य होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी कावळा आणि कावळी हे त्या सरोवराकडे गेले असता त्या सरोवरामध्ये प्रत्यक्ष राणी व राज्यघराण्यातील इतर स्त्रिया गळ्यातील हार काठावरती काढून ठेवून पाण्यात जलविहार करत असताना दिसले. कावळीने झडप घालून त्या सोन्याच्या दागिन्यापैकी एक सोन्याची साखळी आपल्या चोचीमध्ये उचलली आणि कावळा आणि कावळी हे आपल्या वडाच्या झाडाच्या दिशेने हळूहळू उडू लागले. त्या स्त्रियांच्या बरोबर असलेले सेवेकरी मंडळी व त्या राणीचे सैनिक हे त्या कावळा आणि कावळीच्या पाठीमागे पळू लागली. शेवटी त्या कावळीने ती सोन्याची साखळी त्या वडाच्या डोलीत असलेल्या सर्पाच्या डोलीमध्ये टाकली आणि आपल्या पतीसह जवळच्या एका झाडावर जाऊन बसली. जेव्हा सैनिकांनी ती सोन साखळी त्या वडाच्या डोलीमध्ये टाकलेली पाहिली तर त्या डोलीमध्ये डोकून पाहिले असता त्यांना एक भला मोठा काळा सर्प दृष्टीस पडला. सैनिकांनी त्यांच्या हातात असलेल्या भाल्यांनी, काठ्यांनी व दगडांनी त्या सर्पाला मारले आणि सोन्याची साखळी घेऊन गेले. सर्प मारला गेल्यामुळे कावळा आणि कावळी हे खूप सुखी झाले आणि आपला संसार आनंदात करू लागले.